वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथे श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा उत्सवाला उद्यापासून प्रारंभ. दिल्ली व अजमेर येथील रहाट पाळणे यात्रेचे प्रमुख आकर्षण. देवळाली प्रवरा व परिसरातील सर्व धर्मियांचे आराध्य दैवत श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 14 मार्च ते मंगळवार दिनांक 18 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे. यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून दानशूर मंडळी, देणगीदार व ग्रामस्थांच्या सहकार्याने यंदाची यात्रा भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार असून सायंकाळी भाविक गंगाजल आणण्यासाठी पुंतांबाकडे प्रस्थान करणार आहेत. रविवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी संगीत भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 6 वाजता बँड पथक व ढोल ताशांच्या गजरात कावड मिरवणूक व गंगास्नान होणार आहे. दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक पार पडणार असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता बाजारतळ येथे होणार असून नाशिक, वैजापूर, पाटोदा व देवळाली प्रवरा येथील नामांकित बँड पथके सहभागी होणार आहेत. रात्री 9 वाजता संगमनेर, वांबोरी व आष्टी येथील रोषणाईकारांच्या संकल्पनेतून भव्य आतिषबाजी सादर करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा जंगी हंगामा रंगणार आहे. बुधवार दिनांक 18 मार्च रोजी रात्री 9 वाजता पुणे येथील शशिकांत कोठावळी प्रस्तुत पावहन तुम्ही म्हणाल तसं हा लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान दिल्ली व अजमेर येथील रहाट पाळणे जॉईंट व्हील हे विशेष आकर्षण असणार असून खाऊ, खेळणी व विविध वस्तूंची दुकानेही यात्रेत थाटली जाणार आहेत. परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, उपकार्याध्यक्ष नारायण कडू, उत्तम पाटील, गणेश भांड, सचिव सुखदेव होले, शिवराम कडू, मुस्ताक शेख, भारत शेटे, धनंजय शिंदे, अनिल ढूस, यश धाकतोडे, खजिनदार दीपक पठारे, बापू कडू, राजेंद्र पोकळे, सचिन सरोदे तसेच मंदिर व्यवस्थापनाचे गजानन येवले, रंगनाथ होले, अशोक शिंदे व भीमराज चव्हाण यांनी केले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव उद्या दिनांक 14/3/2026 ते 18/3/2026 या कालावधीत संपन्न होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. यात्रा कमिटी, गावकरी व सर्व देणगीदारांनी उद्या 14/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता 10 ते 12 महाराष्ट्रातील कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर हरी कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी ज्या भाविकांना पुलताम्यांना गंगाजल आणण्यासाठी जायचं आहे त्यांची जाण्याची व भोजनाची सोय केलेली आहे. 15/3/2026 रोजी संध्याकाळ 7 वाजता मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे 16/3/2026 रोजी सायंकाळी गावातून 6 वाजता कावडीची भव्य अशी मिरवणूक होणार असून 4 वाजता पालखी मिरवणूक होणार आहे. पालखीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित बँड पथके सहभागी होणार आहे. रात्री 10 वाजता शोभेच्या दारूची भव्य अशी आतिषबाजी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित रोषणाईकार सहभागी होत आहे.
17/3/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार असून त्याचप्रमाणे तात्या इंचू एक लहान मुलांसाठी एक आकर्षण असं आपण एक ठेवलेलं आहे. तसंच 18/3/2026 रोजी रात्री 8 वाजता लावण्यांचा बारदार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे सर्व देणगीदार आणि यात्रा कमिटी आणि शहरवासियांचे मी आभार मानतो. त्यांच्या या सर्व सहकार्यामुळे आपण हा सर्व यात्रा उत्सव भव्य दिव्य अशा प्रमाणात साजरा करू शकतो. बोला. यात्रा काळामध्ये सर्व पंचकृषीतील भाविकांनी यात्रा कमिटीला व सर्व शहरातील व्यक्तींनी यात्रा कमिटीला सहकार्य करावे हीच अपेक्षा बाळगतो.